ग्रामसभेचे मूलभूत अधिकार आणि कार्य. ग्रामसभा हे पंचायत राज व्यवस्थेतील सर्वात मूलभूत आणि महत्त्वाचे अंग आहे. हे गावातील सर्व नोंदणीकृत मतदारांचे मंडळ असते आणि लोकशाहीचा आधारस्तंभ मानले जाते. मूलभूत अधिकार फंडामेंटल राईट्स. ग्रामसभेचे अधिकार राज्याच्या विधिमंडळाद्वारे स्टेट लेजिस्लेचर कायद्याने निश्चित केले जातात. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 243 ए नुसार मुख्यत्वे ग्रामसभेला प्रत्यक्ष लोकशाही आणि पारदर्शकतेचा अधिकार मिळतो. निर्णय घेण्याचा अधिकार गावाच्या विकासासंबंधी, योजनांसंबंधी आणि ग्रामपंचायतीच्या कार्यासंबंधी महत्त्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार ग्रामसभेला असतो. देखरेख आणि नियंत्रण. ग्रामपंचायतीच्या कामांवर, कारभारावर आणि आर्थिक व्यवहारांवर देखरेख ठेवण्याचा व नियंत्रण करण्याचा अधिकार असतो. सामाजिक लेखापरीक्षण, सोशल ऑडिट, ग्रामपंचायतीने केलेल्या विकास कामांची आणि खर्चाची सार्वजनिक स्तरावर तपासणी, पाहणी व चौकशी करण्याचा अधिकार ग्रामसभेला असतो. लाभार्थी निवड. शासनाच्या विविध योजनांसाठी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे आणि इतर लाभार्थ्यांची निवड करण्याचा अधिकार. जबाबदारी निश्चित करणे. ग्रामपंचायतीच्या सदस्यांना आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाबद्दल जनतेला जबाबदार धरण्याचा अधिकार. कर आकारणीस मान्यता. ग्रामपंचायतीद्वारे आकारल्या जाणाऱ्या करांना टॅक्सेशन मान्यता देण्याचा अधिकार. कार्ये फंक्शन्स. ग्रामसभा गावाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी अनेक महत्त्वाची कार्ये करते. नियोजन आणि विकास संबंधित कार्ये. वार्षिक विकास योजनांना मंजुरी. ग्रामपंचायतीने तयार केलेल्या वार्षिक कृती आराखड्याचे वाचन करणे आणि गावाच्या विकास योजनांना तसेच नवीन कामांना मान्यता देणे. योजनेचा आढावा. चालू आर्थिक वर्षात केलेल्या विकास कामांचा आणि पुढील वर्षात करावयाच्या कामांचा विचार करणे. प्राधान्यक्रम निश्चित करणे. कोणत्या विकास कामांना प्राधान्य द्यायचे हे ठरवणे. लाभार्थी निवड. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना MGNREGA किंवा इतर कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांच्या यादीला मान्यता देणे. 2. आर्थिक आणि प्रशासकीय कार्ये. जमा खर्चास मंजुरी. मागील वित्तीय वर्षातील ग्रामपंचायतीच्या वार्षिक जमा खर्चाचे वाचन करणे आणि त्याला अंतिम मंजुरी देणे. लेखापरीक्षण अहवाल. मागील वर्षाच्या लेखापरीक्षण ऑडिट अहवालाचे वाचन करणे आणि त्यावरील त्रुटी व प्रश्नांवर चर्चा करणे. देखरेख आणि नियंत्रण. ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांवर देखरेख ठेवणे आणि त्यांच्या कामाची गुणवत्ता तपासणे. दक्षता समिती विजिलन्स कमिटी. ग्रामपंचायतीच्या कामाची पाहणी आणि खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी दक्षता समितीची नेमणूक करणे. 3. सामाजिक आणि इतर कार्ये. जनजागृती आणि समस्या निवारण. गावातील आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठा, स्वच्छता, कायदा व सुव्यवस्था, बालविवाह प्रतिबंध इत्यादी सामाजिक प्रश्नांवर चर्चा करणे व उपाययोजना सुचवणे. ग्रामशिक्षण समिती निवड. दर 3 वर्षांनी ग्रामशिक्षण समितीच्या सदस्यांची निवड करणे. सूचना आणि मत. ठरावाच्या माध्यमातून सर्व विभागांना गावाच्या गरजा व समस्यांनुसार सूचना आणि मत पाठवणे. नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन. गावातील तलाव, विहिरी, सार्वजनिक रस्ते, वनीकरण, सोशल फॉरेस्ट्री अशा सार्वजनिक मालमत्ता आणि नैसर्गिक संसाधनांची देखरेख व जतन करणे.